नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. आत्ता पण आम्ही सकाळी हॉस्पिटलला झालो आहे. त्रिशू ते बघा तिला म्हणजे आता घरी घेऊन गेलो. आम्ही परवाच्याच दिवशी घरी घेऊन गेलो. आता तिला ती घराकडनं येऊन सलाईन लावायची. 4 दिवस पूर्ण ॲडमिट होती मित्रांनो त्रिशू. तर आता आम्ही घराकडनं येतो. तिला पूर्ण 6 दिवसाचा कोर्स पूर्ण करायचा आहे. काहीतरी 6 दिवसाचा पूर्ण कोर्स करायचा आहे ना, तेच. ते बघा आता आम्ही इथं दवाखान्यामध्ये येत. आता बघू आता तिला म्हणजे फरक पडतो मित्रांनो, म्हणजे चांगल्या प्रकारेच फरक पडून गेलेला आहे. आता घरी चांगली खेळते वगैरे. ते बघा तिच्या ते हातामध्ये ते इंजेक्शन आहे ना, ते अजून पण म्हणजे 6 दिवसपर्यंत राहू द्यायला लावली त्यांनी. आता ही किती 200 ml ची बॉटल आहे. काय आलं त्रिशू? त्रिशू हाय कर सर्वांना, हाय कर हाय कर सर्वांना. काय आलं? हातामध्ये सुई लावलेली आहे. हां, चला आता म्हणजे आम्ही किती परवाच्याच दिवशी घरी गेलो तर आम्ही. तर चला म्हटलं, त्यांना पण सांगितलं. ते सांगत होते अजून 1-2 दिवस थांबायला लागणार, पण त्यांना म्हटलं आम्ही लागल्याच घराकडनं येत जाणार आणि सलाईन लावत जाणार म्हटलं. मग त्यांनी तेच सांगितलं. मग आता रोज येतो आहे आणि सलाईन लावतो आहे. चला आज पण मला मुंबईला जायचं आहे, कारण की ऑफिसमध्ये पण सोमवारपासून जायचं आहे मला. तर मित्रांनो आता म्हणजे बिल वगैरे ते सगळं झालं आहे. शेवटी फायनली ते बिल वगैरे केलं. मेडिकलचं रोज जे मेडिकल घेत होतं त्याचे बिल, परत ते डॉक्टरची फीज वगैरे, बेडचं फीज वगैरे, म्हणजे सर्व मिळून 25,000 रुपये बिल झालं आहे मित्रांनो. आपलं हॉस्पिटलचं 25,000 रुपये बिल झालेलं आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, की म्हणजे पैसे किती महत्त्वाचे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर समजलं. जेव्हा आजूबाजूचे लोक जेव्हा ते पोरांना घेऊन येत होते आणि तेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट करत होते, तेव्हा म्हणजे त्यांच्याकडे जर पैसे नसायचे, त्यांना जनरल वॉर्डमध्ये पण टाकायचे. नंतर त्यांची कॅपॅसिटी नव्हती जास्त पैसे भरायची. एका दिवसाचे म्हणजे एका रात्रीचे 2,500-3 हजार रुपये फक्त झोपायचे जे बेड असताना त्याची फी होती. बाकी मेडिकल तर वेगळाच होता. ते आजूबाजूचे आता माझं ठीक आहे, मेडिक्लेम होता माझा, तर मला ठीक आहे, ते करायला लागलं. आता बाकीचे जे होते ज्यांच्याकडे पैसे म्हणजे भरू शकत नव्हते, ते मुलांना घरी घेऊन जात होते. ते नाही म्हणे आम्ही घराकडनं येत जाणार आणि सलाईन लावत जाणार, म्हणजे असे ते सांगत होते. आणि जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष बोलायचो ते बोलते, दादा म्हणे पैशाचा प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे, नवरा हातमजुरीचं काम करतो, या सगळ्या गोष्टी सांगायचे ते. म्हणजे आम्ही पण 4 दिवस इथंच होतो. गायत्रीला पण ते सांगायचे, मला पण सांगायचे. आता ठीक आहे, एवढ्या गोष्टी मित्रांनो झाल्यानंतर आता जेव्हा डायरेक्ट म्हणजे किती माहीत आहे का, 55,000, 60,000, 70,000, 1,00,000 असं बिल होतं मित्रांनो 4-4, 5-5 दिवसामध्ये. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, असं नाही की गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. आता माझं मेडिक्लेम पण होतं, पण मला डायरेक्ट मेडिक्लेम नाही भेटला ना, मला आधी रिइम्बर्स करायला लागलं. म्हणजे मला आधी सर्व पैसे भरायला लागले. त्याच्यानंतर जेव्हा मेडिक्लेम भेटेल तेव्हा भेटेल. पण शेवटी आपली मुलगी तर आपल्याला करायचंच आहे, ते मेडिक्लेम भेटो ना भेटो, बरोबर की नाही. आणि मेन म्हणजे माझे सासू सासऱ्यांनी खूप हेल्प केली मला. तर खरंच त्यांना म्हणजे थँक्यू बोलणार मी, की त्यांनी खूप मदत केली मला, सासू सासऱ्यांनी. परत गायत्री इथं थांबते. आता एवढे 25-30 हजार रुपये लागून गेलेत. म्हटलं जाऊ द्या, आता जे लागले ते, मुलगी चांगली झाली ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ते मेडिकल भेटेल तेव्हा भेटेल, पण ऑफिसची आहेत फॅसिलिटी, तर त्याचा म्हणजे वापर करणं पण महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. ऑफिसमधनं भेटतेच ते मेडिक्लेम, तर ते आता मी रिइम्बर्समध्ये करून घेतलं आहे. आता बघू जेवढे काही बिल वगैरे आहेत मग ते ऑफिसमध्ये सबमिट करून दिलं आता. तर मित्रांनो तुम्हाला सिरियस सांगतो आहे, हॉस्पिटल म्हणजे ना खूप म्हणजे खूपच पैसे लागतात तिथं. कारण की याच्या आधी आमच्याबरोबर अशा काही गोष्टी घडल्यातच नाहीत ना. हे फर्स्ट टाईम घडलं आहे, की आत्ता समजतं आहे की हॉस्पिटलमध्ये किती पैसे लागत आहेत. कसं आहे, आत्तापर्यंत आजी आजोबा सगळे ॲडमिट व्हायचे, तर पप्पा तेच सर्व करायचे. माझ्यापर्यंत तर काय आलंच नव्हतं. आता मी स्वतः अनुभवतो आहे, स्वतः सगळ्या गोष्टी करतो आहे, तेव्हा मला समजतं आहे की आज म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती पैसे किती लागतात. आत्तापर्यंत काय आहे, जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हा काय थोडंफार झालं की चला गव्हर्मेंटमध्ये. आणि आज जेव्हा माझ्या स्वतःच्या मुलीवरती आलं आहे, जेव्हा तिला टायफॉईड झालं, जेव्हा तिला ॲडमिट करायला लागलं, आज मला समजलं की म्हटलं किती आज पैशांची गरज आहे. आज जेव्हा आजूबाजूचे लोक जेव्हा उठून जात होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा मला पण एवढं वाईट वाटायचं. म्हटलं यार बघा, आज त्यांच्याकडे पैसे नाही तर आज ते इलाज पण करू शकत नाही म्हटलं. असं ठीक आहे. बघा मित्रांनो आता म्हणजे प्रत्येकांचं आहे ते, म्हणजे कुणावरती अशी पाळी तरी यायलाच नको हॉस्पिटलमध्ये जाण्याची. ते मेडिक्लेम असो या नसो, या स्वतःकडे पैसे असो या नसो, पण हॉस्पिटलमध्ये जाण्याची तर पाळी यायलाच नको पाहिजे मित्रांनो.
ठीक आहे, थोडंफार थंडी ताप वगैरे राहिलं तर माणूस समजून घेतो, पण या असं डायरेक्ट ॲडमिट करायचं 4-4 5-5 दिवस. माझं तुम्हाला सिरियस सांगतो, माझे किती झाले होते, 3.5 दिवस झाले होते. 3 दिवस नाही अर्धा दिवस झाले होते मित्रांनो, तरी 25,000 रुपये माझं बिल झालं होतं. त्याच्यामध्ये मेडिक्लेमचं तर वेगळे, फक्त हे झोपण्याचे जेवढे पैसे घेतलेले आहेत आणि ते डॉक्टर ते नर्स वगैरे त्यांचं सगळं बिल लावतात. अजून मेडिक्लेम तर सॉरी आपलं जे मेडिकलचं जे औषध घेऊन येतो त्याचे वेगळे, म्हणजे मला डायरेक्ट 30-35 हजारमध्ये ते सगळं पडलेलं आहे ते. पण आज मुलगी बरी झाली आहे, हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हेच होता मित्रांनो, की तुम्ही पैसे कमवा. बरेच जण म्हणतात ना की नुसते पैसे कमा म्हणत राहतो, रडत राहतो. अरे मी याच्यासाठी सांगतो आहे की आज मी जागरूक करतो आहे की आज पैसे किती महत्त्वाचे याच्याबद्दल मी बोलत राहतो तुम्हाला. प्रत्येक गोष्टी बरेच लोक सांगतात ना, हां पैसे थोडी कामाला येतं, प्रेम महत्त्वाचं आहे, प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेम महत्त्वाचं नाही मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आज फक्त पैसा लागतो. हे बघा, आज प्रायव्हेटमध्ये माझ्या मुलीला घेऊन आलो आहे मी. आज म्हणजे पैसे होते म्हणून सगळ्या म्हणजे तिला ॲडमिट वगैरे केलेलं, तिच्यावरती दवाई वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या असतात. आज समजा माझ्याकडे जर पैसे राहिले नसते, आज पण मला त्या बाकी लोकांसारखं उठून जायला लागलं असतं ना, कुठे तर गव्हर्नमेंटमध्ये जायला लागलं असतं मला. तर मी तुम्हाला सिरियस सांगतो मित्रांनो, पैशाकडे म्हणजे जेवढे जास्त कमवता येतील ना तेवढे जास्त पैसे कमवण्याकडे लक्ष द्या मित्रांनो तुम्ही. आता तर डिस्चार्ज भेटलेला जे घरी, तर आम्ही जाणारच. आता मला पण मुंबईला जायचं आहे, उद्यापासून ऑफिसला जायचं आहे. तर प्लीज मित्रांनो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदा हे बघा, त्रिशू पण तुम्हाला बाय बाय करेल आता. त्रिशू बाय बाय कर, बाय कर, बाय कर त्रिशू. चला, आम्हाला काही नाही, फक्त रोज यायला लागते सलाईन लावण्यासाठी, यायला लागतं आहे आता रोज. 200 ml ची सलाईन काही नाही, 15-20 मिनटामध्ये संपून जाते ती. आता आम्ही जातो आहे घरी. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.